हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही चाललो आहोत शेतावरती। हे बघा जेवणाची पाटी आहे डोक्यावरती आणि आत्ता चाललेलो आहोत गहू कापण्यासाठी। तर रस्त्याने चाललेलो आहोत आता। हे बघा वातावरण किती सुंदर आहे। हे आमची समोर गँग पण चालू आहे। पार्टीमध्ये जेवण वगैरे घेतलेले आहे दुपारचे। बघा किती सुंदर असं वातावरण आहे शेतामध्ये। वांगी, समोर कांदे वगैरे आहेत आणि मुलांचं पण चालू आहे खेळ। आंब्याची वगैरे झाडं बघा किती सुंदर आहे आणि सावली पण खूप छान आहे बसण्यासाठी। कांदे बघा किती सुंदर आहेत। इकडे डोंगर आहे। इथे गहू आहे, हा पण कापायचा आहे। ते बघा लसूण आहे आणि इकडे सर्व कांदे आहेत। छानपैकी शेत आहे गावाकड। इथे वालाचं शेत लावलेलं आहे बघा। शेतामध्ये किती सुंदर अशी झाडं वगैरे आहेत आणि आमच्या आता आई चालली आहे जेवण घेऊन। मुलं गेलेली आहेत पुढे आणि मी चाललेले आहे त्यांच्या मागे। तर हा बघा, हा गहू काल अर्धा कापलेला आहे आणि तिकडे आहे तो कापायचा आहे। तर आता तो गहू कापून घेणार आहोत। त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत। इथं पाट्यांमध्ये जेवण आहे। हे बघा चंपू गाबाळ इकडनं पाणी पण घेऊन आलेले आहेत। तिकडं नंबर लावलेला आहे गहू कापण्यासाठी। इकडनं पण माणसं येत आहेत। तर चला आता गहू कापून घेऊया आणि त्यानंतर बघूया काय करायचं ते। झालेला आहे गहू वगैरे कापून आणि सगळेजण बसलेले आहेत झाडाच्या सावलीला जेवण करण्यासाठी। आणि दुगी आणि पायल खाणार आहे कलिंगड। त्यांनी घेतलेला आहे कलिंगड, त्यांना जेवायचं नाहीये आणि आम्ही खाणार आहे बघा मस्त झणकेदार चिकन। एवढं किटली भरून चिकन आणलेलं आहे बघा किती सुंदर आहे। आणि सगळे माणसं आहेत, आता बसायचं आहे जेवायला। यामध्ये पण जेवण आहेत। तर चला जेवण वाढूया। हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी झणझणीत चिकन आहे। गण्या 2च पीस खाणार आहे त्यामुळे त्याला 2च दिलेले आहेत। तर आता जेवण झालेले आहेत चालू। हे बघा मस्तपैकी चिकनची पार्टी चालू आहे। अर्धी किटली खाली गेलेली आहे। किती टाइम आहे बघा। आता जेवण झालेलं आहे तर इकडे लगेच नाश्त्यासाठी बनवलेला आहे भेळ भत्ता। हे बघा खायला पण चालू झालेले आहेत। सगळेजण बसलेले आहेत मस्तपैकी सावलीला। आता चवळीच्या शेंगा तोडायच्या आहेत। चवळीच्या शेंगा तोडल्यानंतर उपनेर मध्ये भात काढायचा आहे, गहू काढायचा आहे। बघा सूर्यफुलाची फुलं बघा कशी आहेत, छानपैकी उभी आहेत।
रस्त्याने गाड्या पण चालू आहेत. काय नंबर लाग भूताळ नाही तर नाले चला अगं पायल तू काय या पोरा बघा बघितलं गहू वगैरे कापून झालेला आहे आता. आणि आता चालू आहे चवळीच्या शेंगा तोडणीचं काम. ऊन पण भरपूर झालेलं आहे. डोक्यावरती टावेल वगैरे पांघरून चवळी तोडायचं काम चालू आहे. तर हे बघा चवळीच्या शेंगा हिरव्या भाजीसाठी घ्यायच्या आहेत आणि सुकलेल्या चवळीची उसळ बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत. तर चला तोडूया. खाऊन झालेली आहे आता. आणि आता कलिंगड पण कापायला घेतलेला आहे जंगलामध्ये. छानपैकी खात आहेत. इकडं भेळ खायचं काम चालू आहे. काय करू जंगलात करू आम्ही बघा कशा प्रकारे. आणि इथं आता गव्हाचा हुरडा पण भाजायचा आहे. कायामध्ये जीव पडला कलिंगड मध्ये. हे बघा मस्त पैकी 1-2 दिवसाची सुट्टी काढून यायची आणि मस्त पैकी शेतामध्ये पार्टी करायची. आता उपनेर मध्ये गहू पण काढायचे आहे आणि गावाचा हुरडा पण भाजायचा आहे. गावाचा हुरडा भाजताना मी दाखवते. तेवढं खाशील का? पूर्ण नाही मागच्या लोकांनी हा काले मी आता हुरडा बुजायचं काम सुरुवात झालं आहे. हे बघा गहू भाजायला घेतलेला आहे. त्या पेढे बांधून उरता द्यावात आहे. त्यामुळं काय असल्या त्या बऱ्या परवडत. तिकडच्या मोकळ्या अजून एक काढे आणू का चांगल्या राहत्या दादा तुझ्या. आता इथे उपनेर आलेला आहे गहू काढण्यासाठी. तर हा इतका गहू काढायचा आहे. तर उपनेर उभा केलेला आहे. त्यानंतर चालू करायचं आहे गहू काढायला. तर म्हातारा पण काहीतरी बोलत आहे आणि गहू काढायला सुरुवात करायची आहे. आता उपनेर चालू केलेले आहे आणि एक एक पेंडी द्यायला पण सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे उपनेर चालते. एक एक पेंडी घालायची आणि इकडे बघा कसे गहू पडत आहेत. वरतून टाकायचे आणि खालतून काढायचे. तर अशा प्रकारे आम्ही सर्व उपनेरमध्ये गहू काढून घेणार आहोत. इकडे बघा भुस्सा पण उडत आहे. एवढा गहू काढण्यासाठी 1 घंटा जाणार आहे. इकडं मुली आहेत गोण्या पकडून उभ्या गहू भरण्यासाठी. दोघींना ऊन लागत आहे म्हणून ओढणी खाली लपलेल्या आहेत. इकडे लोकांचं पाया खोदण्याचं काम चालू आहे. घरकुल आल्यामुळे लोक घरं बांधण्यासाठी इथे पाया खोदत आहेत. बाजूला इथे वॉशरूम आहे त्यांचं. आणि इथे आमचे उपनेर चालू आहे.
अर्धा गहू आमचा काढून झालेला आहे आता फायनली. हुरडा आमचा आता भाजून झालेला आहे. कामं पण सगळी आवरलेली आहेत आणि आता जायचं आहे घराकडे. उपनेरमध्ये गहू काढून तिकडं गाडीच्या सोयीसाठी रस्त्याला नेऊन ठेवलेला आहे. तिथून गाडीतनं घेऊन जाणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. चला बाय.